ची यादी लवकरच जाहीर होणार आहे। भाजपाच्या बैठकीमध्ये 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा झाली। अंतिम नावं निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल पार पडली। 4.5 तास जवळपास ही बैठक चालली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये रात्री 3:20 पर्यंत ही बैठक चालली होती। 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावावर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालाय। महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांवर मात्र बैठकीमध्ये चर्चा झालेली नाहीये। भाजपा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी ही आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मनोज, भाजपाची यादी ही आता लवकरच जाहीर होणार। काल भाजपाची बैठक पार पडली, नेमके या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चिले गेले? नक्कीच आपण बघितलं तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही पार पडली। दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला आपण बघितलं अमित शहा, नितीन गडकरी असे सर्व मोठे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये जी लोकसभेची निवडणूक येते त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं या लोकसभेच्या निवडणूक संदर्भात 300 नावांची यादी ही तयार करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं 10 मार्च पर्यंत ही यादी भाजपची पुढे येणार आहे आणि आपण बघितलं आतापर्यंत लोकसभेसाठी जे 16 राज्यांच्या लोकसभा निवडणुकीबाबत देखील याबाबत चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं अंतिम नावं देखील यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मनोज, मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर या बैठकीमध्ये चर्चा झालेली नाहीये, या संदर्भात काय सांगा? नक्कीच आपण बघितलं वाराणसीमधून पुन्हा नरेंद्र मोदी हे निवडणूक लढणार आहेत। तसंच आपण बघितलं गांधीनगरमधून अमित शहा आणि नागपूरमधून नितीन गडकरी हे पुन्हा लोकसभेची निवडणूक लढणार आहेत अशी माहिती येते। पण आपण बघितलं या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या नावाबद्दल अद्यापही काही यादी जाहीर झालेली नाही आणि याबाबत चर्चा देखील झालेली नाहीये। बाकीचे राज्य आहेत त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये जे 3 वेळा खासदार राहिले आहेत त्यांचा पत्ता या टायमाला लागणार नाही, त्यांचा पत्ता या टायमाला कट होणार आहे। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार अशी देखील माहिती सूत्रांच्या माहितीनुसार समोर येते आणि या आपण बैठकीमध्ये बघितलं तर निवडणुकी संदर्भात 3 टप्पे तयार झाल्याची माहिती समोर येते आणि म्हणजे या बैठकीमध्ये यंदा भाजपचाच झेंडा फडकवतो याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा झाली आणि यासाठी भाजप पूर्णपणे तयारीला लागण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। जी मनोज, पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।